This is More VD and you're watching your favorite channel More's Physics Academy. मित्रांनो, आता आपण एका वेगळ्या कारणासाठी तुमच्या समोर आहोत. त्याचं कारण असं आहे की आपला 10वीचा स्टेट बोर्डाचा सायन्सचा फर्स्ट पार्ट आहे आणि त्यामधील लेसन आहे 4 नंबरचा इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि त्या लेसन मध्ये जो 12 नंबरचा क्वेश्चन आहे जो पेज नंबर 61 वरती आहे त्यामध्ये 4 न्यूमेरिकल्स आहेत आणि ते न्यूमेरिकल्स बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या की ते न्यूमेरिकल्स तुम्ही सॉल्व्ह करून द्या. तर त्यासाठी मी तुम्हाला ते न्यूमेरिकल्स सोडवण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. तर त्यामध्ये न्यूमेरिकल नंबर फर्स्ट आहे. आपण जास्त वेळ न घेता आपल्या न्यूमेरिकल कडे वळूया. पहिल्या नंबरचं न्यूमेरिकल काय सांगतं बघा. हीट एनर्जी इज बीइंग प्रोड्यूस्ड इन अ रेजिस्टन्स इन अ सर्किट at the rate of 100 watt. The current of 3 ampere is flowing in the circuit. What must be the value of resistance? आपल्याला काय काढायचंय, रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढायची. पण सोबत काय दिले आपल्याला बघा, इथं एक 100 वॅट, ठीक आहे, ही पॉवर आहे. P इज इक्वल्स टू 100 वॅट. काय काय गिवन आहे हे लक्षात घ्या, ठीक आहे. हे क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर लिहिताय तुम्ही. गिवन पॉवर दिले तुम्हाला, सोबत तुम्हाला करंट दिलेला आहे. किती दिलेले आहे? 3 एम्पियर, ठीक आहे. आणि तुम्हाला काढायला काय सांगितले? रेजिस्टन्स काढायला सांगितले. रेजिस्टन्स किती आहे हे तुम्ही काढताय. तर रेजिस्टन्स काढत असताना एक लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस पॉवर कन्सिडर करताय तुम्ही, पॉवर दिलेली आहे तुम्हाला, ठीक आहे. तर पॉवर इज इक्वल्स टू, आता पी चा फॉर्म्युला ज्यावेळेस तुम्ही रिप्रेझेंट कराल, पॉवर इज इक्वल्स टू दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स इनटू करंट, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स रिप्रेझेंट करत असाल तर पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे. बघा, पोटेन्शियल डिफरन्स काढलेला आहे का दिलेला आहे तुम्ही लक्षात घ्या. पॉवर दिलेली आहे तुम्हाला, करंट दिलेले आहे, म्हणल्यानंतर तुम्ही पॉवरची व्हॅल्यू पुट करायचं. हे पॉवर आहे 100 इज इक्वल्स टू, हे पोटेन्शियल डिफरन्स इथे कुठं दिसत नाही म्हणजे ते दिलेलं नाहीये, इनटू, आणि आय ची किंमत दिलेली आहे. आय किती आहे? 3 आहे. आता पहिल्यांदा पोटेन्शियल डिफरन्स काढून घ्या. हे 100 डिवायडेड बाय 3 होऊन जाईल, ठीक आहे. आता बघा, हे 3 1 जा 3. आता हे 3 3 जा 9 होतं. 1 उरतं, पुढे 0 आहे म्हणजे 10 होणार. पुन्हा 3 3 जा 9, ठीक आहे. आता गेलं उरणार, पुन्हा 1 उरणार, पॉइंट द्या, पुन्हा 10 होणार म्हणजे पुन्हा 3 3 जा 9. हे असंच चालत राहणार, ठीक आहे. म्हणजे आपला जो पोटेन्शियल डिफरन्स आला तो किती येणार? 33.3, ठीक आहे. तर हा झाला तुमचा पोटेन्शियल डिफरन्स. पण आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स काढायला सांगितलंय का? बिलकुल नाही. आपल्याला काय काढायला सांगितले? रेजिस्टन्स काढायला सांगितले. मग त्यासाठी काय करणार? बाय युजिंग ओहम्स लॉ, ठीक आहे. आता ओहम्स लॉ काय सांगतो तुम्हाला? काय कन्सिडर करतो? V इज इक्वल्स टू I इंटू R. बट आपल्याला काय काढायचंय? R काढायचं. R इज इक्वल्स टू काय? V बाय R. V किती आहे तुमच्याकडं? हे बघा, V ची किंमत 33.3 डिवायडेड बाय I म्हणजे काय? करंट. हे बघा, करंट किती आहे? 3 आहे. मग त्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू काय पुट करू शकता? आता हे 3 1 जा 3, बघा, 3 1 जा 3, 3 1 जा 3 पॉइंट, हे 3 1 जा पुन्हा काय येईल? 3 येईल. म्हणजे तुमचं उत्तर किती येणार? 11.1 ओहम, ठीक आहे. तर हे झालं तुमचं रेजिस्टन्स. तर इतकं सोपं आणि इतक्या सोप्या भाषेमध्ये हे रेजिस्टन्स तुम्ही या पद्धतीनं काढू शकता, ठीक आहे. आता सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे तुम्हाला पुन्हा एकदा. 2 टंगस्टन बल्ब्स ऑफ wattage 100 watt and 60 watt power work on 220 volt potential difference. If they are connected in parallel, how much current will flow in the main conductor? ठीक आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स दोघांसाठी सारखा आहे, फक्त जे पहिला आणि दुसरा बल्ब आहे त्याचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, सॉरी, त्याचं जे पॉवर आहे ते वेगवेगळं दिलेलं आहे, ठीक आहे. तर त्या दोघांचं पॉवर तुम्ही ज्यावेळेस रिप्रेझेंट कराल तर ते पॉवर कसं वेगवेगळं करता येईल तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. पहिल्यांदा गिवन काय काय दिले बघा. पहिल्याचं पॉवर दिले तुम्हाला, पॉवर ऑफ फर्स्ट बल्ब दॅट इज P1 इज इक्वल्स टू किती दिले? 100 वॅट. त्यानंतर सेकंड बल्बचं पॉवर किती दिले तुम्हाला? P2 इज इक्वल्स टू 60 वॅट, ठीक आहे. अजून काय दिले तुम्हाला? पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज V, हे दोघांमध्ये कॉमन असेल, हे किती आहे? 220 वॅट, ठीक आहे. सॉरी, वोल्ट कन्सिडर करायला, हे पोटेन्शियल डिफरन्स आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलंय? हाऊ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर. दोघांमध्ये जो मेन कंडक्टर असेल त्या मेन कंडक्टर मध्ये किती प्रमाणामध्ये करंट फ्लो होतोय ते तुम्हाला दाखवायचंय, ते तुम्हाला काढायचंय. तर तुम्हाला तुमच्याकडे फॉर्म्युला आहे पॉवर इज इक्वल्स टू पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय करंट, ठीक आहे. छोटा फॉर्म्युला एकदम व्यवस्थित रीतीने
पॉवर इज इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स मल्टिप्लाइड बाय करंट. ठीक आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही ज्यावेळेस रिप्रेझेंट कराल तर पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे का? येस, बिलकुल दिलेला आहे. तर तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे, तुम्हाला करंट दिलेला आहे का? इथं नाहीये करंट. तर पोटेन्शियल डिफरन्स आहे. तर आता पहिल्या बल्बचं काढताय तुम्ही, तर आपण इथे लिहू शकतो फॉर्म्युला लिहिण्याच्या आधी काय? फॉर फर्स्ट बल्ब. ठीक आहे. सो करंट काढतोय आपण पहिल्या बल्बाचा. करंट काढताना काय सांगितले? पॉवर इज इक्वल्स टू काय सांगितलं मी? पोटेन्शियल डिफरन्स मल्टिप्लाइड बाय करंट. ठीक आहे. आता बघा, पहिल्यांदा करंट काढून घेऊ सगळ्यांचं. हे बघा, तर करंट काढत असताना I इज इक्वल्स टू P बाय V. ठीक आहे. पॉवर किती आहे पहिल्या बल्बचं? हे P1 असं कन्सिडर करा. कारण पहिल्या बल्बसाठी तर P1 किती आहे आपल्याकडं? P1 ची किंमत आहे 100. तर हे 100 डिवायडेड बाय व्होल्टेज दोघांसाठी कॉमन आहे, हे 220 व्होल्ट. ठीक आहे. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. ठीक आहे. आता बघा डिवायडेशन कशा पद्धतीने कराल तुम्ही, एकदम सोप्या पद्धतीने पण सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. हे 20 ने याला 10 ला भाग जाणार नाहीये, तर काय करावं लागेल आपल्याला? इथं पॉईंट द्यावं लागेल. म्हणजे हे 21 ला कन्सिडर करण्यापेक्षा याला काय करावं लागेल? 0 पॉईंट. ठीक आहे. मग 0 पॉईंट दिल्यानंतर काय होऊन जाईल? 100 होऊन जाईल. 100 होऊन जाईल. आता 22 4 जा 88. 22 4 जा किती होतं? 88. किती उरतात? 12 उरतात. 12 उरतात म्हणजे पॉईंट दिले आपण अजून एक 0 देऊ शकतो. म्हणजे 12 च्या पुढे एक 0 लागला म्हणजे 120 होतं. ठीक आहे. मग 22 5 जा 120. ठीक आहे. सो 22 5 जा 120 जर होत असेल तर आपलं उत्तर किती आलं? 0.45. हे काय झालं तुमचं? करंट. कोणत्या बल्बसाठी? पहिल्या बल्बसाठी. ठीक आहे. म्हणजे हे काय? I1. ठीक आहे. हे काय आलं तुमच्याकडं? I1 आलं. I1 ची किंमत किती आली? 0.45. आता तसंच दुसऱ्या बल्बसाठी पॉवर काढू आपण. हे बघा, फॉर सेकंड बल्ब. ठीक आहे. बघा, पॉवर P2 इज इक्वल्स टू V इंटू I2. त्यासाठी I2 काढून घेऊया. I2 इज इक्वल्स टू काय येणार? P2 डिवायडेड बाय V. ठीक आहे. P2 ची किंमत किती आहे बेटा आपल्याकडं? हे बघा, P2 ची किंमत 60 आहे. तर हे 60 डिवायडेड बाय V म्हणजे किती? 220 व्होल्ट. बरोबर आहे. मग हे काय येणार आपल्याला? I2 येईल. आता हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. पुन्हा तीच टर्म यूज करायची आपल्याला. पुन्हा पॉईंट कसं जाणार? 0 न. म्हणजे काय करणार आपण? 0 पॉईंट. ठीक आहे. आता हे 0 पॉईंट कन्सिडर करत असताना 0 पॉईंट दिला की इथे 60 होऊन जाईल. आता 22 वजा 22 2 जा किती होणार? 44. ठीक आहे. 22 2 जा 44. आता बघा उरतात किती बघा, पुन्हा 16 उरतील. आता ठीक आहे. आता 16 जर ज्यावेळेस तुम्ही उरत असेल तर तुम्ही कन्सिडर करू शकता 22 1 जा 22, 22 2 जा 44. आता 23 जर कन्सिडर केलं तर ते जास्त होऊन जाईल, 60 पेक्षा जास्त व्हायला लागलं. ठीक आहे. हे या पद्धतीनं, हे 22 आणि इथं 60 या पद्धतीने चालू आहे आपलं काम. आता हे 6 आहे समजा, तर आपण 0 पॉईंट घेण्यानंतर हे काय होऊन जाईल? 60 होऊन जाईल. म्हणजे आपण काय करायला लागलो? 2. तर हे 44 व्हायला लागलं. ठीक आहे. म्हणजे उत्तर किती यायला लागलं आपलं? हे 10 6 कन्सिडर करा आणि इथे किती उरायला लागलं? 1. ठीक आहे. तर बघा, कारण आपण पॉईंट दिलेला आहे त्याच्यानंतर आपण 0 देऊ शकतो. ठीक आहे. आता 22 चा टेबल पुन्हा आपल्याकडे 22 5 चा आपण कन्सिडर केलं होतं. काय कन्सिडर केलं होतं? 120 आलं होतं. ठीक आहे. तर आता 22 7 चा कन्सिडर करा. ठीक आहे. 22 7 जर कन्सिडर केलं तर आपलं उत्तर जवळपास त्याच्या जवळ येऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे काय होऊन जाईल? 160 मिनिमम. ठीक आहे. तर त्या पद्धतीनं हे 7 चा भाग दिला तर आपलं उत्तर येऊन जाईल आणि इथपर्यंत त्याच्यानंतर ते वाढत टर्म ऍज इट इज होतील. तर त्याच्या पुढे जायचं नाही आपल्याला. सो I2 इज इक्वल्स टू फक्त एवढंच ठेवायचं आहे आणि हे आपलं उत्तर सेकंड वन असेल 0.27. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला टोटल करंट दाखवायचा आहे ऑन दॅट कंडक्टर थ्रू. I इज इक्वल्स टू काय घेणार तुम्ही? I1 प्लस I2. इथे तुम्ही टर्म वापरू शकता टोटल करंट. ठीक आहे. तर टोटल करंट किती? I इज इक्वल्स टू I1 प्लस I2. I1 किती आहे तुमच्याकडे? 0.45 प्लस I2 किती आहे? 0.27. तर या दोघांची बेरीज जर कराल तुम्ही तर किती येणार तुमच्याकडं? जे तुम्हाला पाहिजे, जे तुमच्या पुस्तकामध्ये इथे उत्तर दिलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता 0.72. ठीक आहे. तर हे उत्तर तुम्ही 0.72. आता हे करंट आहे त्याच्यामुळे याला कशामध्ये युनिट काय असेल त्याचं? एम्पियर. तर हे त्याचं युनिट असेल एम्पियर आणि हे टोटल करंट थ्रू द कंडक्टर. तर हे झालं तुमचं सेकंड एक्झाम्पल. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल आपण सोडवतोय. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय आहे?
एक्झाम्पल नंबर 3 त्याचा आन्सर त्याच्यामध्ये गिवन पहिल्यांदा मी सांगेन. पहिल्यांदा एक्झाम्पल वाचतो, त्याच्यानंतर तुम्ही गिवन डिसाईड करायचे काय आहे. हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे तुम्हाला काय काढायचंय, इलेक्ट्रिक एनर्जी. सो एनर्जी कोण जास्त स्पेंड करतं हे सांगायचंय तुम्हाला. ठीक आहे, बघा 500 वॅट टीव्ही सेट इन 30 मिनिट, म्हणजे पॉवर किती लागायली, हे 500 वॅट कोणाला, टीव्ही साठी बोलतोय आपण, आणि याला वेळ किती लागायला, सो टाइम किती लागायला, किती सांगितलं, 30 मिनिट. 30 मिनिट म्हणजे आपण असं करू, याला अर्धा आवर्स, अलग लक्षात, अर्धा एचआर म्हणजे आवर, हाफ मध्ये कन्सिडर करतो मी. त्यानंतर दुसरं बघा 600 वॅट हीटर, हे बघा पॉवर आता हे कोणाचं असेल, हीटरचं, हे किती आहे, 600 वॅट आहे, आणि याला टाइम किती लागायला हे पण लक्षात घ्या तुम्ही. तर त्या टाइम लागतोय 20 मिनिट. 20 मिनिट म्हणजे 1/3. ठीक आहे, हे 1/3 HR, अलग लक्षात. हे जे सांगितलंय तुम्हाला कशासाठी आहे, टीव्ही साठी आहे, आणि हे जे सांगितलंय ते कशासाठी आहे, हीटर साठी आहे. ठीक आहे, आता हीटर आणि टेलिव्हिजनचं कॉम्बिनेशन चालू आहे दोघांचं. तर बघा आपल्याला एकदम छोटासा फॉर्म्युला यूज करायचा आहे त्या ठिकाणी. बघा एनर्जी ज्यावेळेस तुम्ही रिप्रेझेंट कराल तर एनर्जीचा फॉर्म्युला रिप्रेझेंट करत असताना एनर्जी इज इक्वल्स टू P into T. आता आपण एकेकाचं करायचं. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण काय करू, टीव्ही सेटचं, फॉर टीव्ही सेट, फॉर टीव्ही. ठीक आहे, बघ E इज इक्वल्स टू काय, P into T. E इज इक्वल्स टू P. P किती आहे, आता पॉवर किती आहे टीव्ही साठी, हे 500 आहे, आणि टाइम किती दिलेला आहे, 1/2 आवर म्हणजे 30 मिनिटं. आता 1/2 जर कन्सिडर केलं तर हे 1/2 म्हणजे काय होईल, हे या पद्धतीने कळतंय. ठीक आहे, तर म्हणजे किती आलं, 250. ठीक आहे, हे E ही कोणासाठी आली, इलेक्ट्रिकल एनर्जी कोणासाठी वापरतोय आपण, ही टीव्ही साठी. आता फॉर कशासाठी कन्सिडर करायचं, हीटर. ठीक आहे, आता हीटर साठी बघा पुन्हा तोच फॉर्म्युला, E इज इक्वल्स टू P into T. बघा इलेक्ट्रिकल एनर्जी कोणासाठी, हीटर साठी, पॉवर किती आहे 600 आणि टाइम किती आहे 1/3. सो हे 600 डिवायडेड बाय into 1/3. 1/3 काय घेतोय, कारण 20 मिनिट्स सांगितलेले, 1/3 कन्सिडर केलं. तर हे बघा 3 1 3 आणि इथं 3 2 6, हे 2 0 ऍज इट इज. तर उत्तर किती आलं, हे 200. ठीक आहे, तर हे काय झालं, E. बघा तुम्ही स्वतः डिसाइड करू शकता की कोण जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी खर्च करते, किंवा कोणासाठी काय क्वेश्चन काय होतं आपल्याला, हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. तर कोण इलेक्ट्रिकल एनर्जी जास्त वापरते, तर यापैकी दोघांमध्ये बघू शकता तुम्ही, तर हे टीव्ही सेट. तर खाली लिहू शकता, टीव्ही सेट युजेस मोर इलेक्ट्रिकल एनर्जी दॅन द हीटर. तर हे झालं तुमचा सेकंड एक्झाम्पल. आता पाहूया आपण थर्ड एक्झाम्पल काय आहे, फोर्थ एक्झाम्पल आहे आपला आता का. फोर्थ एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय आपण, तुम्ही सांगू शकता. पुन्हा एकदा तेच सेटिंग मी सांगतोय तुम्हाला. एक्झाम्पल नंबर 4 त्याचा आन्सर आपण घेतोय, आणि हे गिवन. ठीक आहे, बघ अन इलेक्ट्रिक आयन ऑफ 1100 वॅट, म्हणजे 1100 वॅटचं इलेक्ट्रिकल आयन आहे, आणि ते आयन जे इलेक्ट्रिकल वॅट कन्सिडर करतोय ते म्हणजे त्याचं पॉवर कन्सिडर करतो. पॉवर इज इक्वल्स टू 1100 वॅट. ठीक आहे, इलेक्ट्रिकल आयन इस्त्री आपली जी वापरतो ना आपण त्यासाठीची. बघा इज ऑपरेटेड फॉर 2 आवर्स डेली. दिवसाला किती टाइम किती आहे त्याचा, 2 आवर्स. ठीक आहे, बर ठीक आहे, मान्य करू आपण. त्याच्यानंतर पुढे काय आहे, what will be the electrical consumption expense for that in the month of April. आता एप्रिल मंथ मध्ये किती दिवस असतात हे महत्वाचं आहे. बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे 30 डेज. ठीक आहे, तर किती कन्सिडर करतोय आपण, हे 30 डेज आहेत. सो एप्रिल इज इक्वल्स टू 30 डेज. ठीक आहे, तर 30 डेज असेल तर दररोज किती वेळ व्हायला लागला, 2 तास, म्हणजे टोटल कंझम्पशन किती झालं, 60 आवर्स. बरोबर आहे, टोटल कंझम्पशन किती झालं, 60 आवर्स, आणि पॉवर किती आहे, 1100 वॅट लागायला लागली. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचंय आता, पुढे काय सांगितलंय त्यांनी, मंथ ऑफ एप्रिल दीज इलेक्ट्रिकल कंपनी चार्जेस RS 5 रुपीज पर युनिट ऑफ एनर्जी. आणि ही इलेक्ट्रिकल जी कंपनी आहे तिचे युनिट किती आहे, 5 रुपये एका युनिटची किंमत घेते ती. तर E इज इक्वल्स टू P इंटू T. पुन्हा तेच फॉर्म्युला आपल्याला कन्सिडर करायचंय, आपला फॉर्म्युला. सो एनर्जी काढून घेऊ आधी, E इज इक्वल्स टू P इंटू T. तर P किती आहे आपल्याकडे, पॉवर किती आहे, 1100. आता हे 1100 वॅट मध्ये आहे,
किलोवॅट मध्ये करायचं आहे. कशामध्ये करायचं? किलोवॅट मध्ये. मग या किलोवॅट मध्ये केलं ना तर हे सरळ सरळ 1.1 किलो वॅट मल्टिप्लाइड बाय टाइम किती दिले तुम्हाला? 2 आवर. पण 2 आवर टाइम, हा 2 आवर सफिशियंट आहे का? बिलकुल नाही. तर त्याला किती कन्सिडर करतोय आपण? किती तास होतात? त्याचे 60 तास होत आहेत. तर हे 60 आवर्स. ठीक आहे. हे याचं मल्टिप्लिकेशन जर तुम्ही काय आलं तर हे 66 असं उत्तर येतं. म्हणजे ही तुमची काय झाली? इलेक्ट्रिकल एनर्जी. इतके युनिट तुम्ही वापरलात. आणि आता हे युनिट जे आहे, किती युनिट? 66 युनिट. आता याचं चार्ज कसं काढाल तुम्ही? तर चार्ज काढण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा छोटासा. तो फॉर्म्युला तुम्ही रिप्रेझेंट कराल युनिट इंटू चार्ज. कळालं का? तो बघा युनिट मल्टिप्लाइड बाय चार्ज. ठीक आहे. म्हणजे आपल्याला त्याचं बिल काढता येईल. ठीक आहे. म्हणजे टोटल जे स्पेंड करताय तुम्ही टाइम पिरियड किंवा त्याचा रेट जे आहे तो रेट काढता येईल. तो रेट इज इक्वल्स टू युनिट इंटू चार्ज. युनिट ठेवा किती आहेत तुमच्याकडे? 60 युनिट आहेत. बरोबर आहे. सॉरी 66 युनिट आहेत मल्टिप्लाइड बाय तुमचा जो टाइम पिरियड आहे. म्हणजे चार्ज किती टाइम पिरियड? चार्ज किती लागले तुम्हाला सांगितले कंपनीने? 5 रुपयाला पर युनिट. ठीक आहे. तर हे काय होईल? 5. तर हे किती होणार टोटल? 6 5 30 म्हणजे हे 330 रुपीज. आलं का लक्षात? हे इतकं बिल कोणाचं असेल? त्या इलेक्ट्रिकल कंपनीचा असेल. सो युअर आन्सर विल बी व्हॉट? किती? 330 रुपीज. ठीक आहे. थँक्यू.